शिवसाईद्वारे शक्य इंजिनियर, फार्मासिस्ट, ॲग्रिकल्चर ऑफिसर, BSc नर्सिंग होण्याचं स्वप्न MHT CET 2025च्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा, शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा. संपर्क 8390 3545 55 आणि 8208 1082. चिखली पंचायत समिती समोर मनसेचे घंटानाद आंदोलन. तालुक्यातील सिंचन विहीर योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, दोषींवरती कारवाईची मागणी. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमधून बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली पंचायत समिती अंतर्गत 606 विहिरींना मंजुरात देण्यात आली आहे. सदर सिंचन विहिरीमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत या प्रकरणाची चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चिखली पंचायत समिती समोर घंटानाद आंदोलन केले आहे. या योजनेमध्ये कर्मचारी व अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे. कारवाई न झाल्यास मनसे स्टाईल तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. महात्मा ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पंचायत समितीनं अर्ज मागवले होते आणि त्यानुसार ग्रामपंचायतीतील शासकीय नियमाप्रमाणे हे सगळं अर्ज घेण्याचं आणि हे अर्ज परिपूर्ण भरून घेण्याचं, शेतकऱ्याकडून परिपूर्ण अर्ज भरून घेण्याची जबाबदारी सचिवाची होती. ग्रामपंचायतीतील सचिवानं हे अर्ज भरून पंचायत समितीमध्ये द्यायचे होते, परंतु पंचायत समितीनं ग्रामपंचायतच्या सचिवाकडून कुठल्याही प्रकारचे अर्ज न घेता हे अर्ज शेतकऱ्यांकडून त्यांनी परस्पर भरून घेतलेले आहेत आणि यामध्ये ज्या ज्या लोकांनी त्यांना 70,000 रुपये दिले अशाच लोकांच्या विहिरी त्यांनी मंजूर केलेल्या आहे. ग्रामसभेने त्या ठराव घेऊन जो प्राधान्यक्रम दिलेला होता त्या प्राधान्यक्रमानुसार कुठल्याही प्रकारची विहीर मंजूर प्रशासनाने केली नाही. मी मागं बोर्डावरती शासनाचा सर्व शासन निर्णय लावलेला आहे, त्याच्यानुसार ग्रामसभेनं ज्याप्रमाणे प्राधान्यक्रम दिलेला आहे त्याच प्राधान्यक्रमानुसार पंचायत समितीनं अर्ज मंजूर करणं गरजेचं असताना पंचायत समितीतील प्रशासनानं ज्या ज्या लोकांनी 70,000 रुपये दिले अशाच लोकांच्या विहिरी त्यांनी मंजूर केलेल्या आहे. याच्या संदर्भात आम्ही वेळोवेळी आवाज उठवला. पंचायत समिती प्रशासनाकडे अर्ज दिले, निवेदनं दिले. जिल्हा परिषद CO गुलाबराव खरात यांच्याकडेही याचं सर्व निवेदन घेऊन आम्ही त्यांचा ही सर्व माहिती कथन केली होती, परंतु वरपासून खालपर्यंत सगळ्यांचे हात या 70,000 रुपयामध्ये बरबटलेले आहे. त्याच्यामुळं कोणी यांच्यावरती कारवाई करत नाही. तिथले स्थानिक आमदार असतील, मंत्री असतील, यांचासुद्धा राजाश्रय यांना मिळत असल्यामुळं हे अधिकाऱ्यांची जी हिंमत आहे ती वेळोवेळी वाढत आहे. आज प्रशासनाचा निषेध म्हणून आम्ही घंटानाद आंदोलन करत आहोत. यापुढे याही आंदोलनावर जर का प्रशासन जागी झालं नाही तर यापुढचा पवित्र हा तीव्र स्वरूपाचा राहील आणि यानंतर आगामी काळामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन या प्रशासनाच्या विरोधात आम्ही उभं करू.